राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात संजय कोकाटे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुतारी वाजणार। जयंत पाटील। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालय मुंबई येथे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश केला। त्यांच्या समवेत शिवसेना माढा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ टकले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील सर, सुभाष पाटील यांनी पक्षप्रवेश केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर माने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, साताराचे आमदार शशिकांत शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक, अभयसिंह जगताप, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, संजय पाटील घाटणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। जयंत पाटील साहेब म्हणाले, युती सरकार पुढाऱ्यांवर दबाव आणून पक्षात घेत आहेत, त्यामुळे खाली काहीतरी आलबेल आहे। बेरोजगार, महागाई, शेतीमाल अशा विविध विषयी अपयश ठरलेल्या सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी मतदार वाट पाहत आहेत। राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना पुरावे नसताना राजकीय द्वेषापोटी जेलमध्ये टाकलं आहे। हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे। नवरा बायको जेवायला बसले तरी जीएसटी लावून केंद्र सरकार पण त्यामध्ये जेवत आहे। या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे। आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण आमचा आवाज लहान पडतोय। लोकशाही टिकवायची की नाही ते तुमच्या हातात आहे, अशी भावनिक साद घातली। आपल्या देशातील मतदार 10 वर्षापेक्षा जास्त काळ वाट पाहत नाही। 10 की बाद बस म्हणण्याची वेळ आली आहे। सरकार 400 पारच्या घोषणा करीत आहे, ही अतिशयोक्ती आहे, पण आपण लढवीत असलेल्या लोकसभेच्या 10 जागांपैकी 8 जागा निश्चित निवडून येतील। सातारा, माढा व रावेरचा उमेदवार जाहीर करायचा राहिलेला आहे, तो पवार साहेब जाहीर करतील। पंढरपूर तालुक्यातील शिवाजी पाटील, मोहोळचे अविनाश भोसले, आनंद कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला। प्रास्ताविक पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी तर आभार तालुका अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक यांनी मांडले। यावेळी दत्ता गवळी, विजय पवार, परीक्षित पाटील, विठ्ठल गायकवाड, डॉक्टर मनोज काळे, सुधीर महाडिक, सज्जन ढवळे, गणेश ढवळे, विकास धोत्रे, युवक तालुका अध्यक्ष दिगंबर फाळके, विलास गाडे, बासुभे मुलानी, विठ्ठल मस्के, वायजी भोसले, नागनाथ काळे, धनाजी काळे पाटील, योगेश महाडिक, दीपक शंकर, संतोष मासा, शफी शेख, अमर पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पक्षप्रवेशावेळी हलगीचा कडकडाट करून तुतारी वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। संजय कोकाटे म्हणाले की माझा पक्षप्रवेश आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधी पक्षात असतो। ते ज्या पक्षात असतात त्यांच्या विरोधी पक्षात मी असतो। सगळे लोक सत्तेतील पक्षात जातात, परंतु मी नेहमी विरोधी पक्षात जात आहे। आजपर्यंत मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षाची सत्ता आली आहे। सत्तेत आलेल्या पक्षाशी आमदार बबनराव शिंदे घरोबा करून भ्रष्टाचार लपवण्याचे काम करतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रवेश दिल्याने मी पक्षाचे निष्ठेने काम करून पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार आहे, असे सांगितले। तर माढा तालुक्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही। जयंत पाटील। विरोधी पक्षात असताना संजय कोकाटे यांनी संजय गांधी निराधार सारखी जनतेच्या जिव्हाळ्याची बरीच कामे केली आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाने एक चांगला खंदा नेता मिळतोय, याचा आनंद होत असून त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाला फायदा होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघात तुतारीच निश्चित निवडून येईल व पुढील काळात पक्ष संघटना मजबूत केली तर माढा तालुक्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, असे म्हणून माढा विधानसभेच्या तिकिटाचे संजय कोकाटे यांना संकेत दिले। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सतीश काळे, टेंभुर्णी। जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने, अभयसिंह जगताप, अभिजित आबा पाटील, माढा तालुक्याचे अध्यक्ष औदुंबरराव देशमुख, युवक अध्यक्ष माढ्याचे दिगंबरराव फाळके, आमचे जुने मान्यवर नेते संजय पाटील घाटणेकर साहेब, बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ता महेश माने, दामोदर लामकाने, यशवंतराव भोसले, डॉक्टर काळे, संजय भोगे, विनोद नंदराम पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे सामाजिक न्याय सेलचे राज्याचे अध्यक्ष
श्री पंडित कांबळे या आजच्या दिवशी जे प्रवेश या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने झाले, त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख, संजय बाबा कोकाटे विधानसभा प्रमुख, रामचंद्र टकले सोलापूर जिल्हा उपप्रमुख, विनोद पाटील आहेरगावचे सरपंच सुभाष पाटील, या निमित्ताने सुनील गव्हाणेंनी ज्यांच्या नेमणुका केल्या ते सर्व विद्यार्थी संघटनेतील मान्यवर आणि पंडित कांबळे यांनी ज्यांना प्रवेश दिले त्या विविध प्रमुख नेते आणि प्रमुख संघटना ज्यांनी आज या ठिकाणी आमच्या पक्षाला पाठिंबा दिला ते सर्व मान्यवर आपल्या संजय कोकाटेंचे चिरंजीव गौरीश कोकाटे पुतणे गौरीश कोकाटे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि कोणी राहिले असेल तर माफ करा, सगळेच आणि बंधू भगिनी, आपल्या पक्षामध्ये संजय कोकाटे यांचा आज पक्षप्रवेश होतो. तसं बराच काळापासून आम्ही त्यांच्याशी चर्चेत होतो आणि त्यांनी आमच्या पक्षात यावं असं वाटत होतं, पण जमत नव्हतं. अभिजित आबांनी आणि त्यांनी काय चर्चा केली हे खासगीत मी विचारणार आहे त्यांना, पण मी त्यांच्या मंदिराला भेट दिली. एवढा देवा धर्माला लागलेला माणूस आमच्या पक्षात अजून कसा नाही, हा पुन्हा माझ्या मनात प्रश्न आला. त्यांनी बरीच कामं सामान्य जनतेची, संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष असताना, पलीकडच्या बाजूला पक्ष प्रमुख असताना, अशी बरीच कामं त्यांच्याकडून झाली. कायम वेगळी भूमिका मांडण्याचा, स्वतंत्र भूमिका मांडण्याचा आणि ठामपणाने माढा तालुक्यात लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव त्यांचा कधी त्यांनी लपवून ठेवला नाही. कायम ते या कामात होते. आमचे संजय पाटील घाटणीकर यांना आम्ही मागच्या निवडणुकीला उभा केलं, परत ओढून मागे आणलं. असे दोघांना ओढून मागे आणलं. एक सांगोल्याचे आमचे उमेदवार आम्ही निवडून जाहीर केलेले त्यांना परत मागे आणलं आणि संजय पाटील यांना मागे आणलं. संजय पाटलांचं कौतुक हे की पक्षाने अन्याय केला तरी ते शरद पवार साहेबांच्यावर राहिले आणि म्हणून एक चांगला खंदा नेता आम्हाला संजय बाबांच्या रूपानं राष्ट्रवादीला मिळतोय आणि तुम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करताय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा मधल्या काळामध्ये थोडा संकटात होता, पण अनुभव पलीकडे घेतल्यावर आता हळूहळू लोक पुन्हा या पक्षाकडे वळायला लागलेले आणि म्हणून संजय बाबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून पण त्यांनी काही काळ काम केलेलं. माढ्याची आता निवडणूक लागलेली आहे. उमेदवार कोण ठरवायचा ह्याची अजून आम्ही चर्चा करू शकलेलो नाही, कारण बाकीचेच उमेदवार ठरवत आम्ही आणले. आता सातारा राहिले, माढा राहिले आणि रावेर राहिले. त्यामुळं त्याचा योग्य तो निर्णय पवारसाहेब घेतील. पण आपण आता तुतारीचं काम सर्वांनी आजपासूनच सुरू करायला सुरुवात करा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुतारी वाजणार आहे.
महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आजची राज्यातली जी परिस्थिती आहे त्याच्यावर प्रचंड राग, असंतोष सामान्य माणसाच्या मनात आहे. कशा पद्धतीनं सत्ता टिकवण्याचे प्रयत्न चालू आहे हेही आपण सगळे डोळ्याने बघतोय. अनेकांच्यावर दबाव आणून त्यांना पक्षात घेण्याचं काम जोरात चालू आहे. याचा अर्थ असा की खाली काही आलबेल नाहीये, काहीतरी घोटाळा आहे. 19 साली असंच झालं. आमच्यातून बरेच मान्यवर नेते जात होते. त्यावेळी मी म्हटलं जेवढी ह्यांना तिकडे किंमत आहे याचा अर्थ त्यांची परिस्थिती काही चांगली नाही. सगळेच निघालेले, रोज एक जायचं, आता रोज एक यायला लागले. पण त्या निमित्ताने मला हे सांगायचं की येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला, महागाईला जी कंटाळलेली जनता आहे त्याला मतदान करण्याची संधी आहे. ज्याच्या घरात बेरोजगार तरुण आहे, जो नोकरीसाठी वणवण हिंडतो, ते सगळं घरच्या घर तुम्हाला मतदान करण्यासाठी आज इच्छुक आहे. ज्याच्या घरामध्ये त्यांनी कष्ट करून पिकवलेल्या मालाला, शेतमालाला भाव मिळाला नाही, तो शेतकरी देखील कधी एकदा निवडणूक लागते याची वाट बघायला लागलेला. ज्या भागामध्ये दुष्काळ होता, ज्या भागामध्ये अतिवृष्टी होती, त्याला मागून देखील मदत मिळाली नाही, तो शेतकरी देखील आता वाट बघतोय. जी काय मिळाली ती इतकी तोकडी आहे. नुकसान 4 लाखाचं झालं आणि मदत 10 आणि 12,000 रुपयाची मिळाली असेल तर तोही शेतकरी आज वाट बघतोय कधी निवडणुकीचा दिवस उजाडतो. त्यामुळे असंख्य प्रश्न महाराष्ट्रात या सत्तारूढ पक्षाने तयार केलेले आहेत. राज्य कसं चाललंय हे तुम्ही बघताय. आमच्याकडे सामान्य कार्यकर्ते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर तिकडे. सामान्य माणसं आमच्याकडे जर आले आणि जरा बऱ्यापैकी एखाद्याचा कारखाना असला तर ते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.